सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई अरे देवा, चला जेवणाची वेळ झाली, सगळ्यांना वाढायला घे. वहिनी हे कुठून आणलंय सगळं? कॅशच्या मैत्रिणीच्या दुकानात आणलंय आणि कॅशची मैत्रीण म्हणाली की खूप स्वस्त आहे आणि खूप स्वस्त होतं म्हणून कॅशने ते विकत घेतलं. नाही पण मला चांगलं आठवतंय, ती मैत्रीण म्हणाली की या मशीनने केस छान असे छान छान होतात. असं काही होईल असं वाटलं नव्हतं. कॅशचे केस उभे का राहिले तेच मला कळत नाहीये. या कॅशने माझ्या नशिबातले पैसे असे नको तिकडे फुकट घालवले. जाऊ दे, शेवटी माझं नशीबच फुटकं होतं म्हणूनच हे घडलं. कॅश तरी मी तुला सांगत होते की मला तुझ्या मैत्रिणीवर अजिबात विश्वास नाहीये, पण तू माझं ऐकणार? आणि ती पण अशी बोलत होती जशी तुझी अगदी जीवाभावाची मैत्रीण आहे. आणि तू पण तिच्याशी अगदी लाडीगोडी या नो नो वाव आय नो असं काहीतरी तोडकं मोडकं इंग्लिश बोलत होतीस. म्हणून तिने अशी तोडकी मोडकी मशीन तुझ्या हातात ठेवली, कळलं का? आपण सगळ्यांच्या समोर तोंड घशी पडलो. झालं तुमचं मशीन पुराण सांगून झालं? आता मला सांगा विघ्नेश कुठे आहे? विघ्नेश ते सगळे आबांच्या रूम मध्ये आहेत. विघ्नेश आबांच्या रूम मध्ये? हो. म्हणजे प्रथमेश भाऊजी पण आबांच्या रूम मध्ये असेल ना? हो. वहिनी चला 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 लवकर जाऊया आणि जे आपण सामान लपवलंय ना ते पटकन घेऊन येऊया. म्हणजे विघ्नेश येण्याच्या आधी मला माझं मेकअपचं सामान लपवता येईल आणि प्रथमेश भाऊजी येण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या साड्या लपवता येईल. एक मिनिट. अगं तू लपवलंयस ना ते सगळं, मग मला कसं माहिती असणार की ते सगळं कुठे आहे ते? अहो मी सांगते ना तुम्हाला. हे बघा खिडकीतून कशाला उगीच वेळ वाया घालवतीयस? त्यापेक्षा तूच जा ना तिथे आणि मी खिडकीत उभी राहते. तू जर गोंधळलीस तर मी तुला सांगेन ना, इकडे जा तिकडे जा तिकडे जा. कळलं? जा जातीयस ना? थांबा ना, कानातले घालू की नको? सगळी कामं मीच करायची. जा ना लवकर. जाते. कोणीतरी येईल ना? खिडकीत उभी राहते. कॅश काय सापडलं का? शोधू तरी द्या ना. हा बरोबर, पण जरा लवकर करा, कोणीतरी येईल. कॅश सापडलं का? अहो वहिनी नाही सापडलं, शोधू तर द्या. वहिनी आपण लपवलेलं सामान सगळं गायब झालं. काय? हो. सामान गायब झालंय? पण असं इथे कोण येऊ शकतं? तेच तर कळत नाहीये ना, सामान कोण घेऊन गेलं ते.
वहिनी हं? आता काय करायचं? हे बघ, आपण हार मानायची नाही. काय? अगं, काय म्हणालात? हे बघ, हार मानायची नाही. माझी आई नेहमी म्हणते की अहो तुमची आई काय सांगते ना ते ठेवा बाजूला. तर पुढे काय करायचं ना ते सांगा. कॅश, मी काय म्हणते, घाई गडबडीत ना त्या पिशव्या तू दुसऱ्या ठिकाणी लपवल्या असशील, तर जाऊन एकदा नीट बघ ना. वहिनी मी बॅगा कुठे ठेवल्या होत्या ते मला चांगलंच आठवत आहे, पण मी तिथे बॅगा बघितल्या पण नाहीयेत तिथे. तरी मी सांगते म्हणून एकदा बघून ये. वहिनी मी काय बोलते ते तुम्हाला कळत नाहीये का? अहो तुमच्या साड्या आणि माझं मेकअपचं सामान असलेल्या बॅगा तिथून गायब झालेल्या आहेत. हे बघ कॅश, तुझं ते मेकअपचं सामान महत्वाचं नाहीये, कळलं का? माझ्या साड्या महत्वाच्या आहेत. जर माझ्या साड्या गेल्या ना तर मी तुला सोडणार नाही. अगं किती मेहनतीने मी एक एक साडी निवडली होती. तुझ्या मैत्रिणीसारखा तो दुकानदारही मला फसवायला निघाला होता, पण मी त्याचं अजिबात ऐकलं नाही. त्याला दादच दिली नाही. हा म्हणजे इरकली आणि धारवाडी म्हणजे धारवाडी. मग त्याला कळलं हा ही बाई काही ऐकत नाहीये म्हणून. कसं बरोबर लाईनीवर आला तो, आणि बिल करताना बघितलं ना केवढे पैसे लावले होते, पण मग त्याला कळलं की मी कोल्हापूरचे म्हणून 100 रुपये कमी केले त्यांनी. वहिनी एक मिनिट, तुम्ही कुठली साडी, कुठल्या प्रकाराची साडी, कुठल्या दुकानातून आणली, किती किमतीला आणली, हे घरातल्या सगळ्यांना तुम्ही सांगणार आहात का? नाही. मग अहो वहिनी वेळ काय, प्रसंग काय, तुम्ही बडबडताय काय? तुम्हाला साड्यांची इतकी जर काळजी वाटत असेल ना तर या खिडकीतून बडबडण्यापेक्षा बाहेर या आणि जरा शोधण्यासाठी मला मदत करा. बाहेर येऊ? बरोबर आले. अहो इथून कुठे, तिथून. हा अशी अशी आले 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 आले. शांतपणे विचार कर की त्या दोन्ही पिशव्या तू कुठे ठेवल्या होत्यास. वहिनी बाजूला बाजूला, हे बघा इथे इथे बेडरूमच्या खिडकीतून मला ह्या बॅगांकडे लक्ष ठेवता येईल अशा ठिकाणी ठेवल्या होत्या मी. आता तोच प्रश्न मला सारखा सारखा विचारू नका. नाही विचारणार, तू रागवू नकोस. हा मी बघते. शोधा. सापडल्या? नाही शोधतीये. कॅश, मी शोधूनही त्या पिशव्या सापडत नाहीयेत म्हटल्यावर नक्कीच त्या चोरीला गेल्या आहेत. पण चोरांना कसं कळलं की बॅगा इथे ठेवल्या होत्या? त्यांना काय स्वप्न पडलं होतं? बाहेरचं कुणी नसेल तर मग हे कुणाचं काम आहे? तुमच्या आई साहेब, म्हणजेच गायत्री विनायक रत्नपारखी. बापरे, काय भयंकर मशीन आहे ग हे. आई घाबरू नका, काहीही होणार नाही. अरे तू बघितलंस ना काशीची काय अवस्था झाली ते, आणि तरी तुम्हाला म्हणतेस घाबरण्यासारखं काही नाही म्हणून. तो एक अपघात होता आई. त्यांचा जर खरंच काही वाईट हेतू असता ना तर त्यांनी स्वतःवर प्रयोग केलाच नसता. अगदीच नाही तर अभिलाषा वहिनींना पुढे केलं असतं, हो की नाही? तू म्हणतेस ते पटतंय मला. कदाचित त्यांचा मला त्रास देण्याचा हेतू नसेल किंवा माझ्यावर सूड उगवण्याचाही हेतू नसेल, पण तरी सुद्धा मीरा, त्या दोघींचं वागणं खूप विचित्र असं नाही तुला वाटत? म्हणजे त्यांना लकी कुपनची लॉटरी लागणं, ती लॉटरी लागल्यानंतर स्वतःच्या ऐवजी आपल्यासाठी ही सगळी खरेदी करणं, हे सगळं नाही विचित्र वाटत? नक्की काहीतरी गडबड आहे, पण काय ते नेमकं मला कळत नाहीये. कळेल. आपण काहीही रिॲक्ट न करता शांतपणे वाट पाहत बसलो ना तर आपल्याला नक्कीच कळेल. आजपर्यंत त्यांच्या मनात काहीही राहिलेलं नाही आणि ह्यावेळी राहणार नाही, आय एम शुअर. हो, पण ते कळायला फार उशीर व्हायला नको, नाहीतर. नाही. काय झालं? काही काम होतं का? नाही काम नव्हतं, पण काहीतरी बोलायचं होतं. बोला ना मग. काय ना मीरा, आम्ही कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला ना तरी काही लोक आम्हाला सुधारू देत नाही. कारण आम्ही सुधारलो की त्यांचं महत्व कमी होईल ना.
हो ना मीरा, आम्हाला आता सगळं काही कळून चुकलंय. तुम्हाला नक्की कोणाबद्दल बोलायचंय आणि काय बोलायचंय ते जरा स्पष्टपणे बोलाल? ते वहिनी आणि चला. वहिनी, आई हं? मी जरा त्यांच्याशी बोलून येते हा. म्हणजे त्यांना नक्की कोणाबद्दल काय बोलायचं ते कळेल. आलेच मी. त्याची काही एक गरज नाही. अहो पण आई त्यांना काहीतरी. तू नको काळजी करूस. त्या दोघींच्या बाबतीत काय करायचं ते मी बघेन. ते आपल्या बायकांना जाम डेंजरस आहेत रे, डेंजरस. नवीन काहीतरी बोल. नाही पण काय करतील ना त्याचा भरोसा नाही ना. त्यांच्या दृष्टीने हे मशीन, हा व्यायाम, हे त्यांचं आपल्यावरचं प्रेम असलं ना तरी आपल्याला ही सगळी शिक्षा आहे त्यांच्या लक्षातच येत नाही. अरे अभिलाषा यायच्या आधी आपल्याला हे मशीन ना दुरुस्त करायचंय. दुरुस्त? ना दुरुस्त करायचंय. ना दुरुस्त. करेक्ट करेक्ट करेक्ट. ते दादा, हा. ते मला आजकाल बारीक काही दिसतच नाही रे. भिंग आणून देऊ का आता तुला मी? करतोय मी, प्रयत्न करतोय. अभिलाषा वहिनी आल्या. अरे सॉरी सॉरी सॉरी, मला म्हणायचं होतं की अभिलाषा वहिनी बाहेरनं घरी आल्या पण त्या कॅश वहिनींच्या खोलीमध्ये. तुला पूर्ण वाक्य बोलायला काय हरकत होती? हा? अरे सॉरी दादा. अरे ते उभा नको राहू. इकडे आम्हाला मदत कर. बरं मला सांगा तुमच्या दोघांचं काय चाललंय? काय ना, अभिलाषा वहिनी येण्याच्या अगोदर ना हे मशीन आपल्याला निकामी करायचं. ये लवकर. अरे वेळीच जर याचा बंदोबस्त केला नाही ना तर उद्या तुला सुद्धा याच्यावर व्यायाम करावा लागेल, कळलं ना? अरे व्यायाम करायला नाही म्हणण्याची सोय राहिलेली नाही रे. लगेच इमोशनल ब्लॅकमेल करतात, रडारड करतात, काय काय वाटेल ते बोलतात. या मशीनमुळे होणारे फायदे आणि तोटे याचा अनुभव तू आजच घेतलायस. हो. तरीही हे मशीन घरी राहावं असं तुला वाटतं? हे आपण एक काम करू ना, डायरेक्ट वायर कापून टाकू, चालेल का? नाही नाही नाही, अजिबात नाही. अजिबात नको. अरे असं केलं ना तर त्यांना आपला संशय येईल. मला संशय यायला नकोय. तू सांगतोस? तू सांग. काम कर ऋषी, तिथेच थांब. जर कोणी येताना दिसलं ना तर आम्हाला सांग. हा सांग आम्हाला. हा माझ्या महागड्या साड्या गेल्या, सगळ्या गेल्या. देव देतो आणि कर्म नेतो ना ते हेच. माझ्या नशिबात चांगला धनयोग आला होता पण उपयोग काय? हा? अर्धे पैसे तर तू आधीच घेतले आणि उरलेल्या पैशात ना मी महागड्या मनासारख्या साड्या घेतल्या पण त्याही गेल्या. देवा परमेश्वरा, माझ्या साड्या. हे सगळं तुझ्यामुळे झालंय, कळतंय का तुला? पिशवी लपवणारी ही तूच आणि आयडिया ही तुझीच. त्यामुळे तूच जबाबदार आहेस या सगळ्याला. माझ्या नुकसानाची भरपाई तू कशी करून देणार आहेस ते तू सांग. नाही, तू करायलाच हवी माझ्या नुकसानाची भरपाई. कशी करणार आहेस ते सांग मला जरा. वहिनी, नुकसान तुमच्या एकटीचंच नाही झालंय, माझं सुद्धा झालंय. म्हणजे तुमच्या साड्या गेल्या की नाही तसं माझं मेकअपचं सामान सुद्धा गेलं ना. तू मला तुझ्या मेकअपच्या सामानाचं कौतुक नको सांगूस बरं का. तुझ्या मेकअपच्या सामानापेक्षा माझ्या साड्या जास्त महत्वाच्या होत्या. माझी इरकली नारवाडी. वहिनी, तुमचा साड्यांमध्ये एवढा जीव अडकला होता ना तर मग सासूबाईंकडे मागायचं होतं, का नाही मागितलं? मला वाटलं की तू मागशील म्हणून मी गप्प बसले, पण तूही काही बोलली नाहीस. कारण त्या वस्तू मागण्यात काहीच अर्थ नव्हता हे मला कळून चुकलं होतं. आणि त्या वस्तू आपल्याला द्यायच्या असत्या तर त्यांनी त्या चोरल्या नसत्या ना. अगं हो ग, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. खरं तर आपण त्यांच्याकडे वस्तू मागावी या गोष्टीची त्या वाटच बघतायत.
म्हणजे वस्तू मागण्यासाठी आपण तोंड उघडलं की आपोआप त्यांच्या तावडीत सापडू. त्यानंतर आपल्या विरोधात ते नवीन चाल खेळतील. हे मला माहिती होतं. म्हणूनच वस्तू मागण्याचा मूर्खपणा मी कधी करणार नाही. हे बघ, ते मला काहीही माहित नाही. माझ्या साड्या तू मला परत कशी मिळवून देणार आहेस ते मला सांग. हे बघ, नंतर मग मी तुझ्याशी वाईट वागले ना, मग सांगू नकोस की वहिनी तुम्ही असे का वागलात आणि कळलं का तुला? सांगून ठेवते मी. हा दादा मी दादा दादा बघ तोडलंय मी. मेलो मी, ठार मेलो. अरे मी तुला मशीन बिघडव असं सांगितलं होतं. तू तोडून मोडून मोकळा झाला. अरे आपल्यावर संशय नाही का येणार त्यांना? तुला काही कल्पना आहे? किमान येते 2 दिवस मला जेवायला मिळणार नाही आता. चांगलं आहे ना तुझ्या पोटासाठी एकदम कमी. अंगठी पकडले. मग काय होणार आहे? लक्षात आहे तुझ्या? काही जमणार आहे का? पटकन लावतो. हे बघ लागलं एकदम लागलं ना. नीट प्रयत्न कर. दादा तू चुप रे. अरे चुप रे. अरे पण ती चूप बस म्हटलं ना. अहो, काय चाललंय तुमचं? चूप बस म्हटलं ना. काय काय चूप? काय करताय तुम्ही हे? हा? अरे तू अहो, काय चूप? तू चूप. काय? मी नाही. हा हे सगळं करायची काय गरज होती रे? एक वेळेस स्वतःच खरं करशील. पहिली बघा काय केलंय मशीनचं. त्या हाता पाया पडलो, नको करूस दादा नको करूस, पण नाही ऐकायला तयार नाही. हो हात झिडकारला माझा. तुझं पोट कमी व्हावं म्हणून 10 दुकानं पालथी घातली असतील माझ्या वहिनीने. उन्हात न फिरल्या असतील. मग त्यांना कुठेतरी डिस्काउंट दिसला, नंतर हे मशीन आणलं. तू एका सेकंदाचा विचार न करता चुराडा केल्यास त्यांच्या भावनांचा. माफ नाही करणार मी तुला. नाही म्हणत होतो वहिनी मी त्याला. तर मोठा असल्याचा रुबाब दाखवला. म्हणाला मदतीला बसा. बस. बहिणीने सरळ म्हटलं दादाला, तू असशील रे मोठा. पण माझी बहिणी पण मोठी. आदराचं स्थान आहे माझ्या मनात. बस दादा, तुझ्या अशा वागण्याचा निषेध म्हणून मी हातातलं सगळं काम ठेवून इथून जात आहे. दादाचा निषेध करतोय मी. दादाचा निषेध करतोय. वहिनी मी दादाचा निषेध करतोय. निषेध. अगं अभिलाषा, मी अगं ऐक ना. अभिलाषा काय माहितीये का की ते मशीन आहे ना इतकं जबरदस्त आहे की मला वाटलं की कसं काय बुवा हे इतकं जबरदस्त आहे मशीन ते बघावं म्हणून मी जरा माझी उत्सुकता खूपच ताणल्या गेली आणि त्याच्यातनं ते बाहेर तुटली ग माझ्या हातून. अभिलाषा ऐक ना. अभिलाषा जरा शांत हो. अगं लोकांचा काहीतरी गैरसमज होईल. शांत हो. गैरसमज माझा झालाय माझ्या नशिबाच्या बाबतीत. वाटलं होतं माझ्या नशिबात खूप काही चांगलं आहे, पण माझं नशिबात फुटकं. आधी मी नवीन विकत आणलेल्या साड्या गेल्या आणि आता हे मशीन. माझी हिरकली गेली, माझी धारवाडी गेली. देवा परमेश्वरा, काय अवस्था झाली.
माझ्या नवऱ्याचं पोट कमी करण्यासाठी हे चायनीज नूडलचं मशीन आणलं होतं मी. पण माझ्या नवऱ्याने त्याची काय अवस्था केली देवा, परमेश्वरा, काय आहे देवा. अभिलाषा, तू ते साड्यांचं काय म्हणालीस? सासूबाई नमो नमः.